कोल्हापूर जिल्ह्यात 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत पडणारा पाऊस हा वार्षिक सरासरी म्हणून मोजला जातो। कोल्हापूर जिल्ह्यात 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत सरासरी 1772 मिलीमीटर पाऊस पडतो। या वर्षी मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाची सरासरी 1559 मिलीमीटर इतकी झाली आहे। म्हणजेच वार्षिक सरासरीच्या 88% इतका पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात झालाय। या वर्षीही 4 तालुक्यातच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय। विशेष म्हणजे राधानगरी, गगनबावडा आणि चंदगड या तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो, पण गेल्या 5 वर्षात या तालुक्यात पावसाचं प्रमाण सातत्याने घटतंय ही चिंतेची बाब म्हणावी लागेल। यंदा हातकणंगले तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ 57.78% पाऊस झालाय। यावर्षी सप्टेंबर महिन्यात पावसानं उघडीप दिल्यानं वार्षिक सरासरी गाठली नाही, मात्र जिल्ह्यातील सर्व धरणं भरल्यामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही। कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गाचं वरदान लाभलंय, त्यामुळे या जिल्ह्यात दरवर्षी चांगला पाऊस पडतो। 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 1772 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। 2015 साली राज्यात दुष्काळाचं भीषण संकट निर्माण झालं होतं। कोल्हापूर जिल्ह्यात 2015 साली 4 महिन्यांच्या कालावधीत वार्षिक सरासरीच्या केवळ 48% इतका पाऊस झाला होता। 2016 साली 82.72% पाऊस झाला। त्यावर्षी जिल्ह्यातील पावसाचं सरासरी प्रमाण 18% कमी झालं होतं। 2017 साली कोल्हापूर जिल्ह्यात 1264.74 मिलीमीटर म्हणजेच 71.36% इतका पाऊस झाला होता। यावर्षी वार्षिक सरासरी एवढा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण प्रत्यक्षात मात्र 1559 मिलीमीटर अर्थात 88% पाऊस पडलाय। गेल्या 4 वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचं प्रमाण 6 ते 7% वाढलंय। यंदा कागलमध्ये 167% पाऊस झाला, शाहूवाडी तालुक्यात 160%, मुदरगड तालुक्यात 130% तर करवीरमध्ये 108% पाऊस झालाय। या 4 तालुक्यात वार्षिक सरासरीच्या 100%हून अधिक पाऊस झालाय। आजरा तालुक्यात 96.87%, गडिंग्लज तालुक्यात 91.88%, चंदगड तालुक्यात 82%, शिरोळमध्ये 86.67%, पन्हाळ्यात 79.78%, हातकणंगले तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 57.78% इतकाच पाऊस झालाय। गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यात गेल्या 5 वर्षात पावसाच्या प्रमाणात घट होऊ लागली आहे। गगनबावडा तालुक्यात वार्षिक सरासरी 5629 मिलीमीटर पाऊस पडतो, यंदा मात्र 3873 मिलीमीटर पाऊस झालाय। वार्षिक सरासरीच्या तुलनेत 68.80% इतका पाऊस झालाय। राधानगरी तालुक्यातही सरासरी 3501 मिलीमीटर पाऊस पडतो। यावर्षी या तालुक्यात 2144.36 मिलीमीटर पाऊस झालाय। टक्केवारीच्या तुलनेत केवळ 61.64% इतका पाऊस झालाय। जिल्ह्याची यंदाच्या पावसाची टक्केवारी 88% इतकी झाली आहे। त्यामुळे गेली 4 ते 5 वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं वार्षिक सरासरी गाठलेली नाही। राधानगरी, गगनबावडा, चंदगड या जास्त पाऊस पडणाऱ्या तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं पावसाच्या प्रमाणात घट होतीये, ही तशी चिंतेचीच बाब मानावी लागेल। गेल्या काही वर्षात पावसाचं प्रमाण असमान राहिलंय। एखाद्या महिन्यात जादा पाऊस पडतो तर एखाद्या महिन्यात नगण्य पाऊस पडतो, त्यामुळे पीक परिस्थितीवरही त्याचा परिणाम होऊ लागलाय। यावर्षी जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यात वार्षिक सरासरीच्या 83% पर्यंत पाऊस पडला होता, मात्र सप्टेंबर महिन्यात केवळ 5% पाऊस पडलाय। त्यामुळे गेल्या 4 वर्षाप्रमाणे यंदाही पावसानं वार्षिक सरासरी गाठलेली नाही। यंदाच्या पावसाळ्यात समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यातील सर्वच धरणं तुडुंब भरली आहेत, त्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष्य कुठे भासणार नाही, ही दिलासा देणारी बाब आहे। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह विजय कुंभार।